सत्य का साहस। आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहावयास मिळतोय। ठिकठिकाणी हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर दुमदुमून गेली आहेत। नागपूरच्या प्रसिद्ध तेलनखेडी येथील श्री कल्याणेश्वर शिव मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली। नागपूरच्या या ऐतिहासिक मंदिरात भक्तीचा महासागर लोटलाय। महाशिवरात्रीचं महत्त्व सांगताना इथले तरुण भाविक अतिशय उत्साहानं माहिती देत आहेत। अनेकांना असा समज असतो की आज शिव पार्वतीचा विवाह झाला होता, मात्र यामागील खरं पौराणिक महत्त्व काय आहे हे या तरुणांकडून जाणून घेऊया। शिवरात्रि का मतलब ये है, आज के दिन ना शंकर और पार्वती जी का विवाह हुआ था, ना उनका जन्म हुआ था। आज स्वयं शंकर जी शिवलिंग में प्रकट हुए थे, इसलिए इसे शिवरात्रि कहा जाता है। 30 वर्षापासून या देवळात येते आहे। हे मंदिर भोसले राज्यातलं आहे आणि इथे महाशिवरात्रीच्या वेळेस लाखो आपले सेवक येतात। आम्ही स्वयंसेवक म्हणून आम्ही कार्यरत करतो। आमची सेवा खूप छान आहे। या मंदिराचं असं आहे की सकाळी 3 वाजल्यापासून सगळे स्वयंसेवक मिळून अभिषेक करतात आणि नंतर दर्शनाला चालू होतं आणि सकाळी 4 वाजल्यापासून तर रात्री 12-1 वाजेपर्यंत कंटिन्यू दर्शन चालू असतात आणि याच्यामध्ये सगळ्यांचा उत्साह मोठा असतो। महाशिवरात्री म्हटल्यावर हा खूप मोठा पर्व आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर आपले भाविक लोक येतात, बाहेरून येतात। नियर अबाउट 8 ते 10 हजार लोक इकडे येतात जे दर्शनासाठी। आणि ह्या मंदिराचं म्हणायचं असलं की हा भोसलेकालीन मंदिर आहे। राजे रघुजी भोसलेकालीन हा मंदिर आहे। 1726 सदीचा हा मंदिर आहे। अब तक सत्य का साहस।